GSTR3B फायलिंगमध्ये एक मोठा बदल होतोय जो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आधी जिथे फक्त एक वॉर्निंग यायची तिथे आता थेट फायलिंगच ब्लॉक होऊ शकते. चला बघूया 2 नवीन महत्त्वाचे चेक्स आणि त्यासाठी नक्की काय करायचं आहे. तर पहिला बदल आहे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे RCM बद्दल. मग RCM फायलिंगमध्ये नक्की काय बदलतंय? आता सिस्टम जाहीर केलेली RCM लायबिलिटी आणि क्लेम केलेला ITC यांची आपोआप तुलना करणार. आणि ही तपासणी होते एका खास लेझरमधून RCM लायबिलिटी आणि ITC स्टेटमेंट. नियम अगदी सोपा आहे. क्लेम केलेला ITC भरलेल्या लायबिलिटीपेक्षा जास्त नको. आणि जर का यात फरक असेल तर वॉर्निंग नाही, थेट फायलिंग्स ब्लॉक होणार. म्हणून हे लेजर तपासा. काही थकबाकी असेल तर ती लगेच भरावी लागेल. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या अपडेटकडे. हा आहे ITC रिक्लेमबद्दल. यासाठी सुद्धा एक महत्त्वाचं लेजर आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट रिव्हर्सल अँड रिक्लेम स्टेटमेंट. सिस्टम टेबल 4B2 मध्ये रिव्हर्स केलेलं आणि 4D1 मध्ये रिक्लेम केलेलं क्रेडिट दोन्हीवर लक्ष ठेवते. पहिलं कसा होता की उपलब्ध बॅलन्सपेक्षा जास्त रिक्लेम करता यायचा, फक्त एक वॉर्निंग यायची. या निगेटिव्ह बॅलन्सचा अर्थ जे क्रेडिट रिव्हर्सच केलं नाही तेही क्लेम झालंय. पण आता असं चालणार नाही. जेवढा बॅलन्स आहे तेवढाच रिक्लेम करता येईल. जास्त असेल तर ब्लॉक. हे बरोबर करण्यासाठी स्टेटमेंट तपासा. निगेटिव्ह बॅलन्स दिसल्यास जास्तीचा क्लेम रिव्हर्स करावा लागेल. चला तर मग थोडक्यात पाहूया की GSTR3B फाईल करण्याआधी आता काय करायला हवं. प्रत्येक फायलिंगच्या आधी हे 2 लेजर्स तपासणं आता खूप गरजेचं झालं आहे. या बदलांमधून एक गोष्ट स्पष्ट होतीये. टॅक्स कंप्लायन्स आता पूर्णपणे ऑटोमेटेड होतोय. तर खरा प्रश्न हा आहे की या ऑटोमेटेड टॅक्सच्या युगासाठी आपले बिझनेस तयार आहेत का?